लातूर जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीनं पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तर सततच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसलाय। पावसानं टरबूज पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यानं आणि पावसाच्या पाण्यामुळे पिकाचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील बुधोडा येथील एका शेतकऱ्यानं हताश होऊन एका एकरामध्ये लागवड केलेल्या टरबूजाचं पीक मोडलेलं आहे। तुकाराम चलवाड असं या शेतकऱ्याचं नाव असून 1 एकर टरबूज लागवडीसाठी त्यांना जवळपास 40,000 रुपयांचा खर्चही आला होता। सरकारनं हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतात। सरकारनं कमीत कमी हेक्टरी 40 ते 50च्या आसपास एवढं तर द्यावंच लागतंय, कारण सरकारला माहितच आहे खर्च किती वाढलाय। खताचे बिये, औषधाचे बिये, मजुरी सगळंच वाढलंय। शेतकरी कुठून निसर्गाने दिलं तरच आहे शेतकऱ्याला, काय पुन्हा हाय पीक तर हाय त्याला भाव नाही। ही आमची जास्त सगळ्यात मोठं धोक्याचं भाव न मिळणं। जसं पिकाला खर्च आहे त्या आधारित पिकाचं उत्पन्न कमी निघू आलंय आणि खर्च भरपूर वाढलेत, तर पिकाला भाव तर कमीत कमी दीडी भाव तर वाढावं चालू भावापेक्षा, ही अपेक्षा आहे आमची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।